नमस्कार, मी श्रीकांत उंबरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राम मंदिरच्या प्रश्नावरती आम्ही यापूर्वी पण व्हिडिओ केला होता आणि आता जसं जसं तो विषय पुढे सरकतो आहे, तपास सुरू झालेला आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत, सगळ्या गोष्टी जसं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं होत आहेत आणि बरोबर काय होतंय त्याच्यापेक्षा काय जे राहून गेलं किंवा त्रुटी असतील त्याच्या नावानं जास्तीत जास्त बोंब करणं चालू झालेलं आहे. त्याच्यावर आता ही स्पष्टपणे लक्षात येते की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठी म्हणून विरोधी पक्ष असो किंवा विदेशी ज्या कुठल्या सगळ्या शक्ती आहेत त्या सगळ्यांना ह्याच्यामध्ये रस आहे की हा विषय वाढला पाहिजे, गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे वगैरे. ह्याच्यामध्ये यांना काडीचाही रस नाही. यांना भाजपची बदनामी करायची आहे. यांना ज्या पद्धतीनं राम मंदिराला प्रचंड प्रमाणामध्ये भाविक भक्तांनी प्रतिसाद दिला, करोडो रुपयाच्या देणग्या दिल्या, ट्रस्ट स्थापन झाला, ट्रस्टनी कमी वेळामध्ये मंदिराच्या उभारणीचं काम पूर्ण केलं, 2 वर्षापूर्वी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, हे सगळं समोर आहे. त्याच्यामुळे जी एक अस्वस्थता पसरलेली आहे या सगळ्यांमध्ये, ती ह्यांना ती बदनामी करायची आणि म्हणून जाणीवपूर्वक म्हणजे उलट प्रत्यक्ष त्या ट्रस्टनी पहिल्या दिवसापासून हे सांगितलं की SIT स्थापन करा म्हणून. पहिल्या दिवसापासून जो काही गुन्हा घडलेला आहे त्याचा तपास करणे असो, संशयितांना ताबडतोब ताब्यात घेणं असो, सगळ्याच्या बाबतीमध्ये कुठेही काहीही दिरंगाई कोणी केलेली दिसत नाही. कोणीही कोणाला पाठीशी घालायचा प्रयत्न केलेला दिसत नाही. सगळ्यांनी अगदी चंपतरायचं हे सगळे नाव होते, त्यांचाही राजीनामा तातडीनं आलेला. ते कोण चूक कोण बरोबर हे सगळं नंतरचं. जे अरविंद केजरीवाल कालपर्यंत बोंबा मारत होते, कालपर्यंत म्हणजे प्रत्यक्ष सत्ता यायच्या आधी, हे आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही नुसतं संशय जरी कोणी घेतला तरी राजीनामा घेऊ, स्वतः तुरुंगात गेले तरी यांनी राजीनामा दिलेला नव्हता. आज ते अरविंद केजरीवाल वगैरे सगळे बोंबलत असताना प्रत्यक्षामध्ये काय घडलं की ह्या प्रकरणामधले जे संशयित आहे, आरोप तर अजून सिद्ध व्हायचे, त्यांनी राजीनामे देऊन टाकले. 8 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. काही पैसा त्याच्यातला आणून प्रत्यक्ष त्याच्यामध्ये भरलेला पण आहे. हे सगळं चालू आहे. किंवा महाराष्ट्रातलं मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो. नसरापूरच्या नराधामाला जी फाशीची शिक्षा अतिशय कमी वेळामध्ये झालेली आहे आणि प्रत्यक्ष फास्ट ट्रॅक न्यायालय काम करून त्यांनी ही शिक्षा दिल्या गेलेली आहे. तर खटले लांबत राहणे असं जो प्रकार म्हणतो ते सगळं बाजूला ठेवून तातडीनं ह्याचं काम हाती घेतलेलं आहे. विरोधकांची अडचण काय माहिती का, त्यांना राम मंदिर असो किंवा नसरापूरचं हे आत्ताचं बलात्काराचं प्रकरण असो, हे सोडवायचं नाही आहे, ह्याचं भांडवल करायचं. उलट जर तातडीनं आरोपींना शिक्षा झाली, जे काही सगळं प्रकरण समोर आलं, लवकरात लवकर त्याचा निपटारा झाला तर ह्यांना दुःख आहे. कारण की निवडणूक तर पुढच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये आहे उत्तर प्रदेशमधली. आज जर तातडीनं या सगळ्या भोवती काही ना काहीतरी ॲक्शन जी घेताना दिसली जातच आहे, कृती तर प्रत्यक्ष होतच आहे, धडक मोहीम ज्याला म्हणतो आपण, ती राबवून तातडीनं सगळं केलं जात आहे. उद्या ह्या सगळ्यांना शिक्षा होईल, त्याच्यावरती अजून काही गोष्टी होतील, यांना याचं दुखणं आहे. अजून एक दुखणं आत्ताचं मी तुम्हाला सांगतो. ह्या सगळ्या काळामध्ये गेल्या 15 दिवसापासून हे जे सगळं प्रकरण गाजवलं जात आहे, 20-25 दिवसांपासून, त्या सगळ्या काळामध्ये राम मंदिर अयोध्येला जाणाऱ्या भक्तांचा ओघ आटलेला नाही, देणग्यांचा ओघ आटलेला नाही. गैरव्यवहार झाला, बिलकुल झाला, त्याच्या बाबतीमध्ये सगळे चिडलेले आहेत कारण की गुन्हेगारांना शिक्षा द्यावी म्हणून. पण याचा अर्थ असा होत नाही की लोकांची रामावरची श्रद्धा सोडून गेली ना आता नको म्हणाले त्या मंदिरात जायलाच नको. अपवाद असतो. आपल्याकडं म्हण आहे, लेकरू मांडीवर मुतलं तर मांडी कापत नसतात, धोतर बदलायचं असतं, जुनी म्हण आहे. तसं आहे ते. शिक्षा गुन्हा झाला अगदी बरोबर आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा करा, बाजूला करा, जे सडलेले आंबेत बाजूला करा, आडी पुन्हा नीट करा. लोकांचा प्रचंड प्रमाणामध्ये योगींवरती आणि मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो, विश्व हिंदू परिषद असो, या सगळ्यांनी मिळून ज्या पद्धतीनं राम जन्मभूमीचं आंदोलन कित्येक वर्ष लढवलं, चिवटपणे लढवलं, त्याची राजकीय किंमत मोजली, यांची सगळी सरकारं तेव्हा बरखास्त करण्यात आली होती. बाबरी मशीद पडल्याच्या नंतरच्या सगळे दंगे आणि वातावरणामध्ये तातडीनं काय केलं तर भाजप प्रणित राज्य बरखास्त करून टाकण्यात आली होती. PV नरसिंहराव द ग्रेट पंतप्रधान होते आणि नंतर जे कौतुक करतात त्यांचं ते मनमोहन सिंग तेव्हा अर्थमंत्री होते. आपल्याच महाराष्ट्राचे शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते. या सगळ्या काळामध्ये
ही सगळी किंमत भारतीय जनता पक्षाने तेव्हा मोजली. न्यायालयामध्ये हा खटला जास्तीत जास्त कसा लांबवेल हा प्रयत्न केला. कपिल सिब्बलनी तर सगळ्यात शेवटचं जे काही ते महाभारतातला प्रसंग आहे ना, की अगदी शेवटचं काहीतरी करायचं म्हणून अश्वत्थामा रात्रीतून पांडवांच्या शिबिरावरती चाल करून जातो आणि आपली ती इतकी मोठी शक्ती त्यांच्यावरती टाकतो, जेणेकरून त्याच्यामध्ये द्रौपदीचे 5 जे पुत्र आहेत, 5ही पांडवापासून झालेले, ते 5ही जणांचा मृत्यू होतो. दृष्टद्युम्न तिचा भावाचा हे होतं. हे सगळे मारले जातात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. हे जे सगळ्यात म्हणजे शेवटचा जो फटका देणं म्हणतात ना, तशातला प्रकार आहे ते. तुम्ही लक्षात घ्या, हे सगळी जी तडफड चालू आहे राम मंदिर प्रकरणामध्ये, यांना शेवट होईल तितक्या पद्धतीनं नुकसान करून ठेवायचं आहे. खरं पाहिलं तर आत्ता राम मंदिराच्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा जेव्हा यांनी जे सगळे प्रयत्न केले होते पहिल्या दिवसापासून, म्हणजे कारसेवा सुरू झाली, त्याच्यावरती गोळीबार झाला, कारसेवक मृत्यू पावले, पी नरसिंहरावांनी भाजपची सरकारं पाडली, सगळी किंमत भाजपने त्याची मोजली. आणि 2014ला पहिल्यांदा स्वतःच्या जीवावरचं बहुमत मिळवलं. 31% का 31.5% अशी मतं होती. ते इतका काळ लोटलेला आहे त्याच्यासाठी. एवढी किंमत भाजपने त्याच्यासाठीची मोजलेली आहे. आजही मोजायची तयारी आहे. ही सगळी कारवाई करत असताना प्रशासन तातडीनं दोषींवरती कारवाई करते, हे त्यांच्या मतदारांना आणि त्यांच्यावर ज्यांना आस्था आहे, विश्वास आहे, त्यांना दिसतंय. ज्यांना विरोध करायचा त्यांच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही, ते करत राहणार अशाच पद्धतीनं विरोध. अखिलेश यादव किंवा समाजवादी पक्षाची राजवट ज्या पद्धतीची होती, जसं लालूंचं झालं बिहारमध्ये, आता ती लोकांना नकोय तशी. जातीपातीमध्ये विभागलेली ही जी सगळी यांची पद्धत होती विभागणी करण्याची, गुंडगिरी जी होती, ही सगळी दलाली, हप्तेखोरी आणि हे सगळं त्या ठिकाणचं जे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे मोडून तोडून टाकण्यात आलेली होती, हे सगळं लोकांना कल्पनेसुद्धा नको आहे. राम मंदिरबद्दल आस्था आहे का? तर 100%. झालेल्या प्रकरणाबद्दल दुःख नाही, संताप आहे. पण त्याला मोकळं वाट करून देण्यासाठी म्हणून तातडीनं जी कारवाई केल्या गेली, पावलं उचलल्या गेली, गुन्हे दाखल केल्या गेले, त्याच्यामुळे जे मतदार ज्यांचा भाजपवरती विश्वास आहे, विश्वास नाही त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं, बोलून काही उपयोगच नाही, तो मुद्दाच नाही. पण ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी म्हणून ही कारवाई तातडीनं होताना दिसते आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. विरोधकांनी विरोध करत राहावा आणि त्यांना दुसरं काही काम उरलेलं नाही आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. जर खरं तर ते बरं, हे कोणी जरी तिथं गेले जरी असते आस्था म्हणून, तरी लोकांना ह्यांच्यावर विश्वास बसला असता. आज तागायत हे राम मंदिरात गेले नाहीत, ह्यांनी कधी तिथे मनोभावे पूजा केली नाही, अभिषेक केला नाही, आणि हे कुठल्या तोंडानं आता म्हणतायत तिथल्या ह्याच्या होतीतले. जे आम्ही ही भूमिका तर आधीपासून घेत आलो की जे भाविक भक्त आहेत, ज्यांची आस्था आहे, ज्यांनी देणग्या दिल्यात, त्यांनी जरूर ह्याचा जाब विचारावा. त्यांना अधिकार आहे, त्यांना हक्क आहे, आणि सगळ्या गुन्हेगारांना तातडीनं शिक्षा झाली पाहिजे. कोणाचा तो किती जवळचा असो, राजकीय पक्षामध्ये भाजपच्या किती जवळचा असो, अगदी आतल्या गोटातला असो, काही असो, त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. आणि आम्हाला आशा आहे की तशी शिक्षा होईलही. इथेच थांबूया. धन्यवाद. धर्मजागृतीचा विधायक बुरुज